नमस्कार मित्रांनो, ह्या आहेत आमच्या घरातल्या गौरी. तर ह्या वर्षी आम्ही गौरी डेकोरेशनमध्ये तिरुपती बालाजीची थीम ठेवलेली आहे, तेलुगू थीम. तर आम्ही महालक्ष्मी आणि पद्मावती मध्ये बालाजी अशी ह्यावेळेसची थीम आहे. तर आम्ही उरलेल्या सगळ्या लाईटिंग माळी कलरचे ते बाहेर लावलेले आहेत. तर या महालक्ष्मीच्या तेलुगू थीमवर दीदीने तिरुपती बालाजीच्या मंदिराची रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा आहे शिवलिंग आणि त्याला मूषक वारकरी सेट. आणि आम्ही 6 समई लावलेले आहेत बघा. इकडच्या 3 आणि इकडच्या 3 क्रमाने लावलेली. सर्वात लहानी, मग मीडियम, मग त्याच्याने मोठी. ही आहे हरतालिका. आणि महालक्ष्म्यांसाठी चहा ठेवलेला आहे. आणि अशा 9 निरंजन सुद्धा आम्ही लावलेले आहेत. आणि ह्या पायरीवर फक्त महालक्ष्म्यांचा फराळ आणि फळ ठेवलेले आहेत. आणि हा आमचा दगडू शेट. हे सगळे स्टोन आम्ही घरीच लावलेले आहेत दगडू शेटला. महालक्ष्म्यांच्या पिलुवंडी. आहे उलनचा गणपती आणि उलनचे 2 पाळणे. आणि ही आहे वर महालक्ष्मी. आम्ही या वर महालक्ष्मीला सिंहावर बसवलेला आहे. ह्या वर्षी आम्ही सगळं डेकोरेशन इकडे एका कोपऱ्याला घेतलेलं आहे आणि मध्ये फक्त महालक्ष्म्यांचा सामान. इथे महालक्ष्म्यांच्या खेळण्यांच्या डेकोरेशन मध्ये आम्ही महालक्ष्म्यांसाठी फळ इथे, आणि इथे भाजीपाला, तुळशी, मनी प्लांट, आणि तिथे धान्य टाकलेला होता. तर बघा आता किती हिरवगार झालेलं आहे. तिथं धान्य सुद्धा आम्ही लावलेले आहेत, गहू, ज्वारी.
मौरे आहे महालक्ष्म्यांचा संसार. आम्ही आमचा पूर्ण हॉल सजवलेला आहे. त्यानंतर ह्या पहा आमच्या महालक्ष्मी, ह्या आहेत आमच्या गौरी. इथे गौरींच्या पुढी 5 धान्य आणि दोघांच्या मध्यभागी कळस, देव डोंगर आणि हिरव्या केळी. हा बघा आमच्या गौरी. या गौरींच्या बाजूला अशा लाईटीच्या समईंच्या दिव्या आम्ही दोन्ही बाजूने लावलेल्या आहेत. मी हा लाईटींच्या समईंचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला होता. हा गौरींच्या मुखवटे आणि कानातले आणि दागदागिने हे आम्ही घरीच केलेले आहेत. आणि ह्या वेळेस आम्ही महालक्ष्मीला 4 हात लावलेले आहेत. तुम्हाला आमची ही गौरी कशी वाटली? आत गजलक्ष्मी पितळाच्या 2 हाती ठेवलेल्या आहेत. इथे एक आणि तिथून आतमध्ये बालाजी. ह्यावेळेस आम्ही पूर्ण आमच्या डेकोरेशन थीम साऊथ लुक ठेवलेली आहे. हा बालाजीचा मुकुट पण आम्ही घरीच तयार केलेला आहे. आणि बालाजीच्या मागलची ती प्रभावली आम्ही थर्माकॉलनी तयार केलेली आहे. महालक्ष्मींच्या इथे ओटी 5 राशी, त्यामध्ये आम्ही मूग, ज्वारी, गहू, तांदूळ आणि डाळ. त्यानंतर ह्या बघा या लाल साडीच्या पुढे आम्ही पिवळा हळद ठेवलेला आहे आणि तिथं पिवळ्या साडीच्या पुढे लाल कुंकू. हा बघा आमचा डेकोरेशनचा थीम छोटासा. इथे धन आणि तिथे पैसे. त्यानंतर आपण इकडच्या गौराईपाशी जाऊ. ही आहे आमची पद्मावती आणि तिकडची लक्ष्मी. बघा आमच्या या बालाजीच्या इथलच्या साईडला हा गोल चक्र म्हणजे पद्मावती, तर त्याच्या बरोबर बाजूने आम्ही पद्मावतीला बसवलेला आहे. आणि तिथे शंख ह्या साईडला, हा शंख म्हणजे लक्ष्मी आणि इथे बरोबर आम्ही लक्ष्मीला बसवलेला आहे. ह्या वर्षी आम्ही गौरीला लक्ष्मी पद्मावतीने डेकोरेट केलेला आहे. तर इथे या, तर ही आमची गौरी. या गौरीच्या बाजूने पण अशा लाईटीच्या 2 समई लावलेल्या आहेत. ही आमच्या बसलेली गौराई तुम्हाला कशी वाटली? हा गौरीचे सुद्धा आम्ही मुखवटे, कानातले आणि गळ्यातला हार हा पूर्ण सेट दोघांचा आहे आणि बालाजीचा मी सुद्धा घरी केलेला आहे. जर तुम्हाला हा गौराईचा सेट मुकुट बनवताना जर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असल्यास तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ खाली कमेंट करा. हा बघा कॉइन्स.
ह्या गौरांच्या मखरीच्या दोन्ही बाजूला मी असे काचेचे सेल्स सुद्धा लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फिश टँकमध्ये न्यू मासे ॲड केले, वरच्या कोई आणि गोल्डफिश. आणि अशा लिंटिंगवर अशा मूर्त्या. मित्रांनो, तुम्हाला आमची ही गौराई कशी वाटली? तुम्हाला एक सांगू का? कारण आज आमच्या घरी कित्येक लोक आले. प्रत्येकाच्या हातातून मोबाईल निघाला, कारण सगळ्यांनी आमच्या गौराईंचा व्हिडिओ फोटो काढलेला आहे. आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये आमच्या गौराई 1 नंबरला आहेत. तुम्हाला आमच्या गौरी गणपती कशा वाटल्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आतासाठी बाय.